नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट ह्या झाल्या प्रमुख दिशा. पण तुम्हाला सगळ्या 10 दिशा ओळखता येतात का? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जिज्ञासा मराठी. या व्हिडिओमध्ये आपण 10 दिशा इंग्रजी आणि मराठीत अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. दिशा आपल्याला एखाद्या ठिकाणाची जागा किंवा मार्ग समजण्यासाठी मदत करतात. आपण नकाशा पाहताना, प्रवास करताना, पत्ता सांगताना किंवा एखादी जागा शोधताना दिशांचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. म्हणून दिशा माहीत असतील तर आपल्याला कोणती गोष्ट कुठे आहे हे समजणे खूप सोपे होते. आता चला 10 दिशा इंग्रजी आणि मराठीत एक एक करून शिकूया. ही आहे पूर्व दिशा. इंग्रजीमध्ये तिला ईस्ट म्हणतात. द सन राइज इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून ईस्ट म्हणजे पूर्व हे लक्षात ठेवायला खूप सोपे आहे. ही आहे पश्चिम दिशा. इंग्रजीमध्ये तिला वेस्ट म्हणतात. द सन सेट्स इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो म्हणून वेस्ट म्हणजे पश्चिम हे लक्षात ठेवायला खूप सोपे आहे. ही आहे उत्तर दिशा. इंग्रजीमध्ये तिला नॉर्थ म्हणतात. नकाशामध्ये उत्तर दिशा साधारणपणे वरच्या बाजूला दाखवली जाते. नॉर्थ म्हणजे उत्तर. ही आहे दक्षिण दिशा. इंग्रजीमध्ये तिला साऊथ म्हणतात. दक्षिण दिशा ही उत्तरच्या विरुद्ध असते. साऊथ म्हणजे दक्षिण. छान. आता आपण 4 मुख्य दिशा शिकलो. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पण थांबा, या मुख्य दिशांच्या मध्येही काही दिशा असतात. आता या दिशांच्या मधल्या दिशा कोणत्या असतात ते पाहूया. ही आहे ईशान्य दिशा. इंग्रजीमध्ये तिला नॉर्थ ईस्ट म्हणतात. ही दिशा उत्तर आणि पूर्व यांच्या मधोमध असते. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य. ही आहे वायव्य दिशा. इंग्रजीमध्ये तिला नॉर्थ वेस्ट म्हणतात. ही दिशा उत्तर आणि पश्चिम यांच्या मधोमध असते. नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य. ही आहे आग्नेय दिशा. इंग्रजीमध्ये तिला साऊथ ईस्ट म्हणतात. ही दिशा दक्षिण आणि पूर्व यांच्या मधोमध असते. साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय. ही आहे नैऋत्य दिशा. इंग्रजीमध्ये तिला साऊथ वेस्ट म्हणतात. ही दिशा दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधोमध असते. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. आता आपण आणखी 2 सोप्या दिशा शिकूया. वर आणि खाली. इंग्रजीमध्ये त्यांना अप आणि डाऊन म्हणतात. ही आहे वरची दिशा. इंग्रजीमध्ये तिला अप म्हणतात. जेव्हा आपण आकाशाकडे किंवा वरच्या बाजूला पाहतो तेव्हा ती दिशा अप म्हणजे वर असते. ही आहे खालची दिशा. इंग्रजीमध्ये तिला डाऊन म्हणतात. जेव्हा आपण जमिनीकडे किंवा खाली पाहतो तेव्हा ती दिशा डाऊन म्हणजे खाली असते. छान. आता आपण आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या दिशा एकत्र पाहूया. सर्वात वर आहे उत्तर नॉर्थ. उजव्या बाजूला आहे पूर्व ईस्ट. खाली आहे दक्षिण साऊथ आणि डाव्या बाजूला आहे पश्चिम वेस्ट. आता उपदिशा पाहूया. उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये ईशान्य नॉर्थ ईस्ट. उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये वायव्य नॉर्थ वेस्ट. दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये आग्नेय साऊथ ईस्ट आणि दक्षिण व पश्चिम यांच्यामध्ये नैऋत्य साऊथ वेस्ट. अशा प्रकारे या आहेत आपल्या 8 मुख्य दिशा आणि उपदिशा. पण दैनंदिन बोलण्यात आपण आणखी 2 सोप्या दिशा खूप वापरतो. वर आणि खाली. या दिशा आपल्याला एखादी गोष्ट वर आहे की खाली हे सांगण्यासाठी मदत करतात. चला आता पाहूया तुम्हाला किती दिशा लक्षात राहिल्या. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? बरोबर उत्तर आहे पूर्व. उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये कोणती दिशा येते? ईशान्य नॉर्थ ईस्ट. नकाशात वरच्या बाजूला साधारणपणे कोणती दिशा दाखवली जाते? उत्तर नॉर्थ. वेस्टला मराठीत काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पश्चिम. आज आपण 10 दिशा इंग्रजी आणि मराठीत शिकलो. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, वर आणि खाली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी जिज्ञासाला सबस्क्राईब करा.